नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आम्ही ना लहानपणी हा चढ चढून पाणी आणायचो खाली विहिरीतनं, आणि तेव्हा असा रस्ता पण नव्हता. हा बराच कमी झाला आहे ना. अरे होय, काहीच नाही राहिलं. आता इथे ब्रिज होतोय ना. अरे बाबा, ही विहीर आहे. या विहिरीवरून आम्ही पाणी आणायचो. ही विहीर, आणि इथे हा ओळ आहे. हा पावसाळ्यातच याला पाणी असतं. ही गणपती विसर्जनाची कोंड त्याला असं म्हणतात. ह्या कोंडीत गणपती विसर्जन केले जायचे. आता तुमचा एकदम हायवे झाला तर बघायलाच नको. हे आता हा ब्रिज आहे. हे ब्रिजचं काम बरेच वर्ष रखडलं होतं. यावर्षी हे बऱ्यापैकी पूर्णत्वाला येत आहे. हे बही ही छोटी ओळ होती ही बही. हा, तर इथून हे बघा, इथून असं जायचं आणि इथून असं वरती गेलं. हे असं वरती गेलं की इथे म्हणजे चुलत भाऊ वगैरे ते राहतात. मनीषानी नमस्कार असं कर ना, हात कर. हाय, तू उद्या YouTube चॅनलवर येणार. आता झालं, संपला कारभार. ह्या दोघी फिरत होत्या. ह्यांना काय काम नाहीत, ह्यांचे व्हिडिओ बनवायचे. तर त्या म्हणाल्या ते असंच आम्ही बोललो, आता गेलो तर येणार कधी, आता गेलो तर येणार कधी, असं म्हणून अर्ध्या वाटून जाऊन परत आलेलो. आणि पाचलला जायचंय वहिनी. पाचलच्या घरी बाई देवाच्या पाया पडायला नको. अरे कधी उद्या तर वेळच नाही मला. साईराज काय करतोय बघू तरी. साईन मला नेला फोर व्हीलरनी तर, नाही तर मग दादा जिंदाबाद. वा, हे बाई बरं झालं खाली आलो इकडे. हा वरून जो ब्रिज होता तो हा खालून ब्रिज असा दिसतोय. गड किल्ले चढून चढून आता घरी जायला लागणार आहे. असा हा ब्रिज दिसतोय. खूप वर्ष हे काम चालू होतं, आता होतंय पूर्ण यावर्षी. मूर वाळवड सावडव वैश्यवाणी समाज यांचा हा श्री भवानी मठ आहे. इथे वर्षातून एकदा कार्यक्रम होतो, पूजा पाठ आणि जेवण वगैरे असं असतं मोठा. इथे हा परिसर खूप सुंदर आहे. इथे उत्सव होतो आणि स्टेज वगैरे असतं, परफॉर्मन्स वगैरे होतात, मुलं डान्स वगैरे करतात. वर्षभर इथे माझा मोठा दादा महेश दादा वर्षभर या मठात देवाची पूजा करतो. आणि विशेष म्हणजे नवरात्री जे देव बसतात म्हणतात ना, हां, तर नवरात्रीमध्ये जे देव बसतात आणि मग ते 9व्या दिवशी उठतात आणि 10व्या दिवशी दसरा असतो. तो सण इथे साजरा केला जातो. आणि माझा मोठा भाऊ ह्या मठाचा पुजारी आहे. आपलं नागपंचमीच्या दिवशी आम्ही लहानपणी इथे फुगडी घालायला यायचो श्रावणात, आणि मग फुगड्यांना सुरुवात व्हायची. इथे दहीहंडी खेळली जायची. आता ते सगळं कमी झालंय. लहानपणी आहे ना, आम्हाला इथे ना अशी मोठी राई होती खूप, अजूनही थोडी आहे बघा. आतमध्ये आहेत झाडं, भरपूर झाडं आहेत. तर लहानपणी आम्हाला ह्या एरियात यायला खूप भीती वाटायची, कारण नुसती दाट झाडी. त्यामुळे इकडे आम्ही सहसा नाही यायचो. लहानपणी कोणीतरी सोबत असेल तर यायचो, आई वगैरे. तर असा हा एरिया आहे. इकडे माझ्या चुलत भावांची घरं वगैरे आहेत इकडे. आता जी रसिका वहिनी माझ्यासोबत होती तिचं घर इकडे आहे. तर हा कोलतेवाडी, मूर कोलतेवाडी हे माझं माहेर, आणि आम्ही तिथे आहोत आता. आपण इथे पण एक घर होतं, हे पण आता सगळं तोडून वगैरे आहे ना, एकसारखं करून घेतलं. इथे आंबा होता, एक बिटकी आंबा होता त्यांच्या दारासमोर. काय लागायचं माहिती आहे, आम्ही अख्खा उन्हाळा त्या मे महिना त्या झाडाखालीच असायचो आंबे गोळा करत. हे सगळं नाही, आता आठवणीच राहिल्या फक्त.
यू ऑल आर इन माय ब्लॉग. दिसत नाही मी लहान असताना हे खूप उंच होतं. हे आता लहान वाटतंय आपल्याला. तर ह्या बांधावरून मी उड्या मारायची. पाहुणे बिवणे कोण नाही तर इथून मी अशी उड्या मारायची. हा माझा खेळण्याचा परिसर. हा नजरेच्या टप्प्यात दिसते ती सगळे आमची जमीन आहे. नाही हा माझा लहानपणी खेळण्याचा एरिया होता. हा मी लहानपणी घरी शोधायचं झालं शुभा कुठे आहे. लहानपणी आईला जर शुभा कुठे असं शोधायचं झालं किंवा परीक्षा जवळ आल्यावर ताई ना मला शोधायला यायची. तिला माहिती असायचं इथेच असणार. हा हे होय हे तुमचं आहे. ए काकी. हा होय. तर असा हा माझा लहानपणी खेळण्याचा हा परिसर आहे. इथे पकडापकडी, लपाछुपी हे सगळे खेळ, बांधावरून उड्या मारायच्या, विटी दांडू खेळायचं. तर माझं बालपण, सगळं बालपण माझं या परिसरात खेळण्यात गेलेलं आहे. तर आई मला इथे शोधायला यायची. काळू काय यार काही येत नाही. खेळातल्या गप्पा. लाईट गेली ना. अरे वा आली लाईट. हा ही काकी आहे. तर अंजनी काकी. तर आम्ही काय म्हणतो अंजनी को. पूर्ण नाव वगैरे आमच्याकडे घ्यायची पद्धत नाही. तर ही काकी माझ्या आईची मैत्रीण. जाऊबाई आहे ना तुम्ही जावा जाऊबाई. अंजनी जाऊबाई. ही काकी आहे ना माझ्यासाठी हे करून द्यायची. काय ग ते आप्पे. तू यायचीस आमच्या घरी 1-2दा आलीस. आप्पे करून दिलेस. आई आप्प्याचं भिजत घालून ठेवायची. आणि अंजनी काकी मी एक पण गोष्ट खाल्लेली विसरत नाही कधीच नाही कोणाकडे. हा ही वहिनी, हा भाऊ. से हाय. आणि ही माझी काकी आहे. आणि ही वहिनी आहे. ही राधा. वहिनी आहे पण मी तिला राधाच हाक मारते. आणि ही काकी आहे. हा ती शॉर्ट मध्ये ती आणि मी इन्स्टावरती एकमेकींना जाम सपोर्ट करत असतो. तिने काय टाकली पोस्ट की मी करते, मी काय टाकलं की ती पण करते. सो असं वी सपोर्ट इच अदर. तर असं सगळं आहे. हे सगळ्यांना भेटायला आले. आता मला पाचलला जायचंय. जरा घाई आहे. हे बघा हे माझ्या काकीनी गार्डन बनवलंय. खूप सुंदर आहे. तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.